कल्याण पश्चिम के शांताराम घोलप नगर स्थित शेतकरी सहकारी गृह निर्माण सोसाइटी का रीडेवलपमेंट होने जा रहा है। केडीएमसी ने सोसाइटी की 13 इमारतों को खतरनाक घोषित कर दिया है। कल्याण पश्चिम के शांताराम घोलप नगर में स्थित शेतकरी सहकारी गृह निर्माण सोसाइटी की इमारतें जर्जर हो चुकी हैं। केडीएमसी ने सोसाइटी की 13 इमारतों को धोखादायक यानी खतरनाक घोषित कर दिया है। सोसाइटी के पुनः विकास यानी रीडेवलपमेंट का रास्ता अब साफ हो गया है। विकासक ने रहिवासियों को सभी जरूरी सुविधाएं देने का आश्वासन दिया है। रीडेवलपमेंट के दौरान रहिवासियों के लिए वैकल्पिक व्यवस्था, किराया और समय पर पोजीशन देने का वादा किया गया है। सोसाइटी के पदाधिकारियों ने बताया कि सभी सदस्यों की सहमति से रीडेवलपमेंट की प्रक्रिया शुरू की जा रही है। सदस्यों की सूची तैयार कर विकासक के साथ करार की प्रक्रिया अंतिम चरण में है। 13 इमारतों में रहने वाले सैकड़ों परिवारों को उम्मीद है कि रीडेवलपमेंट से उन्हें मजबूत और सुविधायुक्त घर मिलेंगे। फिलहाल जर्जर इमारतों में रहने से हादसे का डर बना हुआ था। केडीएमसी ने रहिवासियों से जल्द इमारतें खाली करने की अपील की है ताकि कोई अनहोनी ना हो। नाही, 14 बिल्डिंग धोकादायक नाहीच आहेत। मुळातच केडीएमसी कडून 12 बिल्डिंगी धोकादायक आहेत आणि आमच्या सोसायटीमध्ये 13च बिल्डिंग आहेत अस्तित्वात। त्यामुळे केडीएमसीने पत्र दिलेलं आहे की या बिल्डिंग स्ट्रक्चर ऑडिट करून बिल्डिंग धोकादायक झालेले आहेत। आम्ही स्वतः सोसायटीने धोकादायक ठरवलेल्या नाहीत। आता तुमचं काय म्हणणं आहे? नेमकी पत्रकार परिषद कशासाठी तुम्ही आयोजित केली आहे? 2-3 दिवसापूर्वीच तिथे आमच्याकडे आमची जी शेतकरी सोसायटी आहे ती पुनर्विकासासाठी गेलेली आहे। तिथे विकासकाची निवड सुद्धा झालेली आहे। विकासकाने ज्या गोष्टीची पूर्तता करायला पाहिजे पुनर्विकासासाठी त्या पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यामुळे अजूनही प्लॅन पास होण्यासाठी टाइम बिल्डिंग धोकादायक असल्यामुळे आमच्या लोकांनी मागणी केली की आम्हाला भाडं चालू करा, आम्ही खाली करतो। परंतु विकासकाच्या ॲग्रीमेंटमध्ये भाडं प्लॅन पास झाल्यानंतर चालू करावं असं लिहिलेलं होतं। परंतु आम्ही लोकांनी मागणी केल्यामुळे विकासकाने ते 8 महिन्यापासून चालू केलेलं आहे आणि नियमित भाडं त्यांना मिळत आहे। आणि काही ठराविक 10-20 लोक राहिलेले आहेत का ते भाडं घेत नाहीत। त्याच्यामधले सुद्धा काही लोकांनी नंतर 7-8 लोकांनी भाडं डिपॉझिट सुद्धा घेतलेली, परंतु का ते विरोध करतात हेच काही कळत नाही। आणि बिल्डिंग धोकादायक असल्यामुळे तिथं राहण्यालायक सुद्धा राहिलेलं नाही।